नमस्कार मित्रांनो, SQL इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. आज आपण एक असा मीडियम लेवल SQL प्रश्न बघणार आहोत, जो TCS, इन्फोसिस आणि Amazon मध्ये वारंवार विचारला जातो. प्रश्न आहे, डिस्प्ले कस्टमर्स विथ ऑर्डर्स याचा अर्थ असा आहे, की ज्या ग्राहकांनी किमान एक तरी ऑर्डर दिली आहे, फक्त त्यांचीच नावे आपल्याला दाखवायची आहेत. यासाठी आपण वापरणार आहोत सब क्वेरीची भन्नाट संकल्पना. एक सोपे उदाहरण घेऊया. समजा तुमच्याकडे लग्नाची निमंत्रण पत्रिका ऑर्डर्स असलेल्या लोकांची लिस्ट आहे. तुम्ही मुख्य गेटवर कस्टमर उभे राहून फक्त त्या लोकांनाच आत सोडता ज्यांचे नाव लिस्टमध्ये आहे. इथे सुद्धा इनर क्वेरी आधी सर्व कस्टमर आयडीजची लिस्ट तयार करेल आणि आउटर क्वेरी ती लिस्ट मॅच करून फायनल नावं डिस्प्ले करेल. चला तर मग क्वेरी पाहूया. पहिले टाईप करूया सिलेक्ट नेम फ्रॉम कस्टमर्स. आता आपल्याला फिल्टर लावायचा आहे, म्हणून आपण लिहितो वेअर कस्टमर आयडी इन आणि ब्रॅकेटमध्ये आपली इनर क्वेरी येईल सिलेक्ट कस्टमर आयडी फ्रॉम ऑर्डर. बघा, क्वेरी रन करता फक्त ऑर्डर देणाऱ्या कस्टमर्सची नावे स्क्रीनवर आली. इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा तुम्ही इन ऑपरेटर वापरता तेव्हा इंटरव्ह्यूअर नक्की इम्प्रेस होईल. पण जर तुम्ही सिनियर रोल साठी जात असाल तर त्यांना सांगा की मोठ्या डेटा सेटसाठी इन ऐवजी एक्झिस्ट वापरणं जास्त फायदेशीर ठरतं. एक्झिस्टमुळे क्वेरीचा परफॉर्मन्स सुधारतो आणि डेटाबेसवर लोड येत नाही. हा पॉइंट सांगताच तुमची निवड. आता तुमच्यासाठी एक चॅलेंज. हीच क्वेरी सब क्वेरी न वापरता इनर जॉइनचा वापर करून कशी लिहिता येईल? तुमचे उत्तर कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप क्वेरिंग.